श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 जानेवारी वार गुरुवार या दिवशी आहे जया एकादशी. प्रत्येक एकादशी तिथीला वेगळे महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हटले जाते. ही तिथी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी श्रद्धेने केलेली कृष्ण उपासना व्यक्तीच्या पूर्वजन्मातील पाप आणि नकारात्मक कर्मांचा नाश करते. जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णाचे स्मरण, नामस्मरण किंवा ध्यान करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकट स्वतः भगवान वासुदेव दूर करतात. या व्रतामुळे भूत, प्रेत, पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि जन्मजन्मांतराच्या पापाचा नाश होतो आणि सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. जया एकादशीला इंद्र, रवी योग, भद्रवास योग आणि शिववास योगाचे दुर्मिळ संयोजन तयार होत आहे. शिवाय बाव आणि बलव कर्णाचे संयोजन देखील आहे. या योगांमध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्ताला इच्छित आशीर्वाद मिळतात. ज्योतिषशास्त्रात या तिथीबाबत अनेक उपाय सांगण्यात आले आहेत आणि ते अत्यंत प्रभावी देखील असतात. आणि म्हणूनच आज जया एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार. तर ती कोणती वस्तू जाळायची, कोणत्या वेळेत जाळायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल की आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. तर आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झाला नाही तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या खोलून टाकायच्यात. कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा आहे, अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते, तसेच मातीच्या पंतीमध्ये सकारात्मकता असते. आता या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिड्या, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. त्या शेणाच्या गौरीवर आवर्जून आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला
5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या. ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत. आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो, तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते. आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचेत. आता आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचेत. माघ महिन्यामध्ये तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पितात. आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो, तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे काळे तीळ जे ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला उतरवायचे आहेत. आणि त्यानंतर हे काळे तीळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असेल दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं. तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळा करता आपल्याला ही मातीची पंती जी आहे ती देवघरामध्येच ठेवायची. त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला ठेवायचे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आता या मातीच्या पंथीमधनं असणारा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल, काही नाही जळालेले असेल, तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन फेकून द्यायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा. अत्यंत प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.